शेतकरी मित्रांनो नमस्ते, मी नामदेव लहारे। ही माझी केशर आंबा बाग। मशागतीचं काम हे पूर्ण झालेलं आहे मित्रांनो। ठिबकचं सुद्धा पूर्ण तयारी करून ठेवलेली आहे। आपण येत्या 7 ते 8 दिवसात आपण पाण्याचं नियोजन करणार आहोत, कारण बागेला हा 60 ते 70% हा बहार आलेला आहे। आपण बघताय की किती सुंदर असा बहार आहे। हा केशर व्हरायटीचे आहे, हे बघा सेटिंगसुद्धा झालेले आहे मित्रांनो। तर हे बघा केशर व्हरायटी ह्यावेळेस आपल्याला लवकर आंबे देणार आहे। आपण बघताय पूर्ण हा केशर आहे आणि जिथं जाल तिथं हा पूर्ण बहार निघालेला आहे। तर या वर्षीचा आंबा हा साधारणतः आपण एप्रिलमध्येच काढणार आहे। एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हा आंबा निघेल माझा। यावर्षी दर पण चांगला राहील असं वाटतंय। हे बघा पूर्ण बहार भरलेला आहे मित्रांनो, म्हणजे असं काही नाही की एकाच आंब्याला आहे। बघताय की योग्य व्यवस्थापन आणि मेहनत जर आपण केली तर आपण आंबा बाग हा लवकर फुलू शकतोय। त्याचं काय असं वेगळं गणित किंवा ट्रीटमेंट नाही मित्रांनो। हे बघा इथं साईज बघा कशी झाली आहे सेटिंगची। हे बघा, तर व्यवस्थापन व्यवस्थित जर असेल तर आंबा बाग ही लवकर छान आणि पैसे पण देणारी आहे। वरती बघू तर पूर्ण हा असा बहार निघालेला आहे मित्रांनो। आपण मध्ये जाऊ थोडं बागेच्या मशागतीचं। आपण म्हणाल तर आम्ही मशागत ही अशी छान केलेली आहे। सध्या ठिबकचं काम स्वच्छ करायचं, काही ठिकाणी पडलेलं आपण बांधायला लागलोय। तर मित्रांनो आंबा बागाविषयी काही माहिती लागली तर मला कॉन्टॅक्ट करा। माझा नंबर आहे 96 37 70 10 97। आपण अजून पुढे जाऊ, आपण बसून बघूया मित्रांनो। बघा साधारणतः आपण 3000 झाडं ही माझी केशरची आहेत। बाकीचे व्हरायटी आहेत 25-26, त्याचे 50, 60, 70 ह्या अशा पद्धतीचे आहेत। पूर्ण बाग दाखवतो मित्रांनो तुम्हाला। स्वच्छतेला शक्यतो स्वच्छतेवर भर द्या, त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव हा कमी होईल। स्प्रेइंग तर आपण करतोयच, परंतु बागेची स्वच्छता ही पहिली करून घ्या। माझ्या बागेची स्वच्छता बघा, बघा पूर्ण असं क्लीन केलेलं आहे, कुठेही गवत दिसणार नाही। त्यामुळे कसं होतंय किडींचा प्रादुर्भाव राहणार नाही मित्रांनो। हे बघा ही माझी 9 वर्षाची बाग आहे आणि 6वं पीक आहे माझं। तर तुम्हाला दाखवतोय अजून समोरून सुद्धा। हे बघा पूर्ण बागेला बहार निघालेला आहे। काही झाडांना तर खोडाला सुद्धा मोहर आलेला आहे। तर मी बसतोय, तुम्हाला खोड दाखवतोय। हे खोड आहे आणि हा बहार निघालेला आहे। नवीन पालवी आलेली होती आणि तिथून बहार आलेला आहे। हे बघा मध्ये सुद्धा। मित्रांनो धन्यवाद।